सातारा जिल्ह्यातील वाई वठार मार्गावरील वाघोली गावाजवळ सुरू असलेले पुलाचं काम तब्बल 1.5 वर्षांपासून रखडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। अपूर्ण बांधकाम, उघडी खोदकामं आणि सुरक्षिततेची अपुरी व्यवस्था यामुळे हा रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचं चित्र आहे। गेल्या काही महिन्यात इथं अनेक अपघात घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। स्थानिकांचा आरोप आहे की ठेकेदाराची ढिलाई आणि संबंधित विभागाचं दुर्लक्ष यामुळे कामाला गती मिळत नाही। महिला वर्ग आणि प्रवाशांनीही सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान कामाचं स्पष्ट वेळापत्रक जाहीर करून पूल तातडीने पूर्ण करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। माझं नाव यासिर पठाण, शेजारी माझं घर आहे। पुलाची अवस्था इतकी बेकार आहे, 1.5 वर्ष होत आलं कमी की हा एक जसं इकडं 2 बांधले ती तसं हा असं काम पडून राहिले आणि अपघात इतकं झालं नाही, म्हणजे 15-20 अपघात झाले आणि म्हणजे रोज काय ना काय घडते। प्रशासनाला एकच विनंती आहे, आता कामावर लक्ष ठेवलं पाहिजे, कारण की बेकार होत चाललं आहे। मग आता लेडीज कॉलेजचं इथं शेजारी कॉलेज आहे, कॉलेज म्हणजे पोरं पोरी गाडी वगैरे घेऊन येते, किती वेळा पडली किती वेळा काय झालं तरी त्याला काय कोण लक्ष घालत नाही। माझी विनंती सरकारला इथे लक्ष घालावं। वाघोली हा जे पुलाचं काम केलं त्यांनी चालू, ते बायपास त्यांनी व्यवस्थित काढलेलं नाही, यासाठी इथं सारखं पडापड धडाधड होती। तर दवाखाना सरकारी पिंपोडला आहे, आम्हाला वाघोलीला कुठं दवाखाना सरकारी मोठा दवाखाना, काय झालं तर कसं जायचं। सोनके मार्गाचा रस्ता सोनकेचा बी खराब झालेला आहे, सगळं खड्डच आहे तिकडं। सरकार अजिबात काय लक्ष देत नाही। कॉन्ट्रॅक्टरने घेते ते बी काम काय पूर्ण व्यवस्थित करावं, त्यासाठी काय केलं पाहिजे माणसांनी। काम झाले वर्ष झालं सुरू होऊन, कॉन्ट्रॅक्टर असतो पण त्याने काम केलं पाहिजे ना, काम तर चालू ठेवायला पाहिजे। गैरसोर माणसाची व्हायला कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? असेल बावधनचा कोणतरी काय एखादा, ते नाव काय आहे? तर आम्हाला काय माहिती नाव। कामाचा प्रकार बरेच दिवस झाला काम चाललंय, पण कामाच्या प्रकारांना काम काय उरकत नाही, लय स्थिर काम चाललेलं आहे आणि लोकांना धोका फार आहे या रस्त्याचा। तर प्रशासनानं आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री यांनी लक्ष घालून पीडित लोकांच्या सेवेत काम लवकर करावं। धुळे शहरातील लाल बहादूर शास्त्री अर्थात 5 कंदील मार्केटच्या पुनर्विकासाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि उच्च न्यायालयानं जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही धुळे महानगरपालिकेनं निविदा प्रक्रिया राबवून व्यापाऱ्यांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्याचा आरोप करण्यात आलाय। पत्रकार परिषदेत बोलताना ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी ही कारवाई न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा दावा केलाय। व्यापाऱ्यांचं म्हणणं लेखी न घेता आणि भाडेवाढीबाबत स्पष्ट हमी न देता प्रशासनानं घाईघाईत निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान जोपर्यंत उच्च न्यायालय अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत ताबा सोडणार नसल्याचा इशारा व्यापारी संघटनेनं दिलाय। हे पाचही मार्केटच्या वतीने होती आणि विशेष म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्केट या मार्केट संदर्भात आम्ही व्यापारी प्रशासनाचा जो अनागोंदी कारभार होता, जे प्रोसिजर फॉलो केला नाही, न्यायपालिकेने जे आता निर्देश दिलेले होते की तुम्ही कायदेशीर पद्धतीने म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टच्या तरतुदीनुसार नोटीस काढावी आणि ते व्यापाऱ्यांच्या म्हणणं लेखी घ्यावे, या सर्व पद्धतीने तुम्ही कामकाज करावे, ते काही फॉलो झालं नाही। म्हणून आम्ही न्यायपालिकेत गेलो, औरंगाबाद खंडपीठ इथे आम्ही याचिका दाखल केली। ते याचिकात आयुक्त महानगरपालिका यांनी लेखी दिलेले आहे की जेव्हापर्यंत माननीय न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचा निर्णय येत नाही, फायनल निर्णय येत नाही, तेव्हापर्यंत आम्ही मार्केटला हात लावणार नाही, स्थिती जैसे थे तैसे राहील असं त्यांनी लेखी दिलेलं आहे। परंतु 2 फेब्रुवारी 2026 रोजी मला जी नोटीस मिळाली रोजी घेतलेली, यांना जो ठराव आहे त्या ठरावाप्रमाणे यांनी निविदा काढलेली आहे आणि 13 तारखेला जी आम्हाला नोटीस प्राप्त झालेली आहे 12/2/2026ची जी नोटीस प्राप्त झालेली आहे, त्या नोटिसीत यांनी आम्हाला जागा खाली करावी, न्यायपालिकेत आमची रीट प्रलंबित असताना जागा खाली करावी आणि दुसरी जी दिलेली जागा तिथं स्थलांतरित व्हावे, म्हणून असा जो बेकायदेशीर कारभार चालू आहे आणि न्यायपालिकेचा अवमान होण्याची दाट शक्यता झालेली आहे। म्हणून ही पत्रकार परिषद आज आम्ही घेतलेली आहे।